महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 31 डिसेंबर रोजी गड किल्ल्यांवर हुल्लडबाजी व विक्षिप्त वर्तन करणाऱ्यांवर दुर्गरक्षकांची नजर। गडाचे पावित्र्य राखावे, प्रतीक मोरे, अध्यक्ष सात सह्याद्री प्रतिष्ठान। गड किल्ल्यांवर सुरक्षितता आणि सांस्कृतिक ऐतिहासिकता जपण्याच्या उद्देशाने 31 डिसेंबर रोजी गड किल्ल्यांवर हुल्लडबाजी व विक्षिप्त वर्तन करणाऱ्यांवर दुर्गरक्षकांची करडी नजर असणार आहे। गड किल्ले हे फक्त वास्तू नाहीत, ते आपल्या पूर्वजांच्या त्यागाचे आणि पराक्रमाचे स्मारक आहेत। महाराजांनी घाम गाळून स्वराज्यासाठी उभारलेल्या या ठिकाणी नाचगाणी आणि पार्ट्या करून त्यांचा अपमान करू नका। प्रत्येक गडावर पाऊल ठेवताना त्याच्या मातीला नमन करा आणि त्यागाचा इतिहास समजून घ्या। जिथे तोफांचे आवाज घुमले तिथे सन्मान आणि शिस्त राखा। गड किल्ले मौज मजेसाठी नव्हे तर ते प्रेरणा घेण्यासाठी आहेत। त्यांना साजरे करा, पण त्यांच्या पावित्र्यतेला मळू देऊ नका। पोलीस प्रशासनाने सतर्क राहून अशा समाजकंटकांवर व हुल्लडबाजांवर कारवाई करावी असे आवाहन सात सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक मोरे यांनी केले आहे। दुर्गरक्षकांच्या अशा कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत विश्वास वाढेल व इतिहास संपन्न गडकिल्ल्यांची जपणूक आणि संस्कृतीचे रक्षण प्रशासनाने भविष्यात तसेच समस्त दुर्गरक्षकांनी सतर्क राहून याबाबत कडक उपाययोजना राबवण्यात याव्यात। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवलेसह तृप्ती भोईर, महाड। नमस्कार मित्रांनो, आता 31 डिसेंबर अर्थात इंग्रजी नववर्ष येतो आहे। आपण बातम्यांमधून पाहत असतो की अनेक अतिउत्साही तरुण जी लोक आहेत ती गडकिल्ल्यांवरती पार्टी करणे किंवा दारू पिणे असे चुकीचे प्रकार करत असतात। मला या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की हे गडकिल्ले फक्त गडकिल्ले नसून हे छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारक आहेत आणि त्यांचं पावित्र्य राखणं हे आपलं परम कर्तव्य आहे। आणि सात सह्याद्रीच्या माध्यमातून आम्ही गडकिल्ल्यांवरती लक्ष ठेवून आहोत, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही जनजागृती करतो आहे। तर अशा दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था आहेत त्यांना पण एक मी विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनीसुद्धा ह्या मोहिमेमध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि आपल्या गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासाठी हातभार लावला पाहिजे। धन्यवाद।